नैसर्गिक संख्यांमध्ये एक संख्या येत, शून्य ही संख्या येत नाही. का नाही येत? तुम्हाला कारण सांगू का? तुम्ही जर का तुमच्या समोर 5 चॉकलेट मी ठेवल्या, किती चॉकलेट? 5, बरोबर? बोलतोय का बाळ? तू बोल ना. हो नाही म्हण ना, काहीतरी म्हण. हो सर. आपण 5 चॉकलेट ठेवल्या, अशा पद्धतीच्या कॅडबरी चॉकलेट आपण आणल्या आणि 5 चॉकलेट मी तुमच्या समोर ठेवल्या आणि मी तुला सांगितलं, काय नाव आहे बाळा तुझं? अद्वित. अद्वितला मी सांगितलं की अद्वित या संख्या 5 जे चॉकलेट आहेत त्या मोजायला सुरू कर. मग अद्वित तू मोजणार कसं? या पहिल्या चॉकलेटला काय म्हणशील तू? 1 म्हणशील. कधी तू असं मोजलंस का की पहिल्या चॉकलेटला आपण 0 म्हणू? नाही. नाही म्हणता येत. मोजण्याची सुरुवात 1 या अंकापासून पुढे होत असल्यामुळे जर 1 पासून पुढे होत असेल तर म्हणून त्याला आपण नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असं म्हटलेलं आहे. मग मोजण्याची सुरुवात तर 1 पासून पुढे होते, म्हणून नैसर्गिक संख्यांची जी नैसर्गिक ज्या एक अंकी संख्या आहेत त्या 1 पासून पुढे आहेत आणि एक अंकी म्हणल्यामुळे 9 पर्यंत आहेत, म्हणून एक अंकी नैसर्गिक संख्या फक्त 9 आहेत. त्याच्यात कोण नाही? हा शून्य मोजण्यासाठी वापरला जात नाही, म्हणून शून्याचा उल्लेख त्याच्यामध्ये येत नाही. एक अंकी नैसर्गिक संख्यात. मग दुसरा प्रश्न आणखी एक असाच तयार होऊ शकतो, पुढे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला आणखी की एक अंकी नैसर्गिक संख्या झाल्या, एक अंकी पूर्ण संख्या किती? कारण या दोन्ही संख्यांचा अभ्यास आपल्याला आहे नवोदयमध्ये. एक अंकी पूर्ण संख्या किती? एक अंकी संख्या विचारल्या किंवा पूर्ण संख्या विचारल्या, या दोन्हीचा अर्थ एकच आहे. फक्त प्रॉब्लेम कुणात आहे? नैसर्गिक संख्यामध्ये. का? तर त्याचं नाव मोज संख्या आहे. मोजण्याची सुरुवात 1 पासून होत असते. कधीच लहान लेकराला जरी विचारलं तरी ते कधी असं म्हणणार नाही की पहिल्या चॉकलेटला ते 0 म्हणू शकत नाही. ते 1 पासून पुढेच मोजायला सुरू करताय. म्हणून मोजण्यासाठी 1 पासून सुरुवात होती, पण पूर्ण संख्या किंवा पूर्ण संख्या किंवा एकूण संख्या म्हटलं तर तिथं शून्याचा उल्लेख त्याच्यामध्ये येतोच, म्हणून त्या 10 आहेत. आता कायमस्वरूपी लक्षात राहील का? कधी फसताल तुम्ही याच्यामध्ये? स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो विद्यार्थ्यांना फसवता येतंय का ते पाहू. जर का कच्चा विद्यार्थी असेल, त्याला सगळं नीट समजलं नसेल तर त्याला फसवून त्याचा मार्क चोरला जातो, परीक्षा तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. हो सर. परंतु जर का विद्यार्थी पक्का असेल, त्याला प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजलेली असेल, तर किती फसवायचा प्रयत्न केला तरी परीक्षा तुम्हाला फसवू शकत नाही. तुम्ही नाही फसणार. म्हणून या 3 गोष्टी बारकाईनं लक्षात ठेवा. एक अंकी संख्या 10 आहेत, एक अंकी पूर्ण संख्या 10 आहेत, आणि अंक सुद्धा किती असं जर विचारलं तर किती अंक आहेत सांगा बरं बाळांनो? अंक किती? अंक किती? 10. अंक सुद्धा 10 आहेत. फक्त प्रॉब्लेम कुठं आहे? नैसर्गिक संख्या जर विचारलं गेलं तर मात्र 9 म्हणावं लागतंय. का? त्या नैसर्गिक संख्यात 0 नव्हता, कारण मोजण्यासाठी शून्याचा उपयोग झाला नाही. मोजायला सुरुवात जी झाली ती 1 पासून झाली, 1 पासून झाली. म्हणून या 4 पॉइंट तुमच्याकडे वहीमध्ये लिहून घ्या. लिहा एवढे 4 पॉइंट. प्रश्न याच्यावर आधारितच तयार होतात पहिल्या पाठामध्ये. हो सर. लिहा. पहिला पॉइंट लिहा, एक अंकी संख्या 10 आहेत. दुसरा मुद्दा लिहा, एक अंकी नैसर्गिक संख्या 9 आहेत. तिसरा मुद्दा लिहा, एक अंकी पूर्ण संख्या सुद्धा 10च आहेत. आणि अंक किती म्हटलं तर त्याचा पॉइंट लिहून टाका. अंक जर फक्त विचारले तर 10 अंक आहेत. आणि कोणते अंक आहेत ते अंक सुद्धा एकदा लिहून घ्या. एवढे 5 पॉइंट याच्यावरचे लिहून घ्या. अंक 10 आहेत.
आणि शून्यापासून अंक लिहायला सुरू करा किंवा 1 पासून लिहा आणि शेवटी 0 लिहा. कसाही लक्षात तुम्हाला जसा राहील तसा लिहून घ्या, पण लिहा, व्यवस्थित लिहा. जेव्हा लिहा म्हटलंय तेव्हाच लिहायचं, तोपर्यंत लिहायचं नाही. आलं का लक्षात सगळ्यांच्या? लिहिलेलं रजिस्टर मध्ये राहतं आणि समजलेलं तुमच्या डोक्यात राहतं. लिहिलेलं रजिस्टर मध्ये राहतं, रजिस्टर परीक्षेत घेऊन जाता येत नाही, पण डोकं मात्र परीक्षेत घेऊन जाता येत आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळं अगोदर विचार करायचा, डोक्यात बसतंय का? डोक्यात बसलं तर कायमस्वरूपी कामाला येईल परीक्षेत सुद्धा. म्हणून समजून घ्या. समजलं की कायमस्वरूपी झालं, आणि लिहिलं तर परत अभ्यासासाठी झालं. अभ्यास करावा लागतो, लिहून घेतलेल्याचा परत अभ्यास करावा लागेल, पुन्हा डोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.